शेवटचा आजच्या दिवसचा शेवटचा. चला मॅचला सुरुवात करा, वेळ खर्च करायचा नाहीये. गोलंदाजीसाठी पहिली गोलंदाज इकडे वापरली जातील. जुई टीमच्या बाजूने महत्वाचे अगदी वेगवान गोलंदाज नाव आहे इब्राहिम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बॅट्समन आपण पाहतोय. स्ट्राईकला इम्रान आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जमरुद असे दोन फलंदाज असतील. चला मॅचला सुरुवात करायची आहे. इब्राहिम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला इकडे जोरदार फटका लगावला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावांसाठीचा हा स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिल्याच बॉलवर तिकडे आपण पाहतो चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावेच्या साह्यानं सुरुवात झाली. बॅटिंग करत असताना टीम तुडील संघाची महत्वपूर्ण संघ आहे. प्रत्येक मॅच मध्ये पहिली बॅटिंग केल्यानंतर जिंकण्याची आशा ही मात्र तुडील संघाकडे निर्माण होते आणि म्हणूनच का होईना टॉस जिंकल्यानंतर ते पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय घेतात. पहिल्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. तदनंतर आता हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटची बाहेरची कडा घेतली, बॉल फिरत होता आणि अगदी आपण जर पाहिलं तर काय घडेल बघता बघता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलंय आणि 2 धावा इकडे सुखरूपरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची रनदबिडी विकेट, चांगल्या पद्धतीचं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये इकडे दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतात आणि 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 2 चेंडू चाललेत, 6 धावा फलकावरती. इब्राहिम गोलंदाजीसाठी आहेत आणि अगदी वेगवान ती गोलंदाजी तेही करतात, पण त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना महत्वाचे फलंदाज इम्रान. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न इकडे केले जातील, पण त्या दरम्यानचा अजून एक व्हाईट बॉल अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती इकडे प्लस होईल. एकेरीच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा 7. 2 चेंडू झालेत, 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल, हो यावेळीचा बॉल, आताचा चेंडू बाहेर होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, वेगानं बॉल टाकण्यात आला. अगदी वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज इब्राहिम. षटकातील पुढचा बॉल, हो यावेळीचा चेंडू खोलात टाकला होता. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने आले. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली चालू आहे. तुडील संघाला माहिती आहे धावा बनवायच्या आहेत. ही मॅच खेळतो आपण क्वालिफायची आणि ही मॅच आपल्याला जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवावाच लागतील आणि त्यासाठी चांगली बॅटिंग आतापर्यंत केली जाते. दोन्ही बाजूने आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतात. षटकातील पुढचा बॉल, हो कमी गतीचा बॉल टाकला होता, समोर मोठा फटका. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठीचा हा षटकार. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील त्या तब्बल 14. इब्राहिमच्या अगेन्स्ट चांगल्या पद्धतीची फटकेबाजी दोन्ही बाजूने. एका बाजूला इम्रान चांगली बॅटिंग करतात तर एका बाजूला
जमरूद सुद्धा चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना पाहायला मिळतात. म्हणजे दोन्ही बाजूने पारडं जड झालंय. आता इब्राहिमला सुद्धा प्रश्न पडलाय, चेंडू टाकायचे कुठे, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. डॉट बॉल तिकडे आलाय. षटकाची सांगता आपल्याला बघायला मिळते आणि षटक क्रमांक इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पहिलं संपुष्टात आलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 14 अशी धावसंख्या बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर तुडील संघाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे आणि धावा या मात्र चांगल्या पद्धतीने बनतील हेच इरादे स्पष्ट करणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुडील संघ खेळतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दानियाल आपल्याला पाहायला मिळतील. नवीन महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहतोय दानियाल. समोर इम्रान. ओ यावेळीचा भन्नाट वेगाचा बॉल दानियालचा आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि त्याच वेळेला इकडे मात्र डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. अजून एक डॉट बॉल. हो यावेळीचा चेंडू स्विच हिटचा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहे. ओ यावेळीचा बॉल आक्रमण चढवलंय आणि चेंडू चालला सीमारेखेच्या पलीकडे लांबच लांब जाणारा इम्रानच्या बॅटमधून दानियलच्या अगेन्स्ट षटकार. ओ यावेळीचा बॉल अगदी भन्नाट वेगाचा पाहायला मिळाला. पंच फिरलेत. पंचांनी कळवलंय हा वाईट बॉल आहे. इकडे मात्र एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होणारा आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 21 धावा. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला आपण पाहतो. लॉंगॉनला चेंडू चालला बा. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एक धाव तिकडे तर मिळते. दुसरी धाव सुद्धा मिळेल का? यस. बघता बघता 2 धावा तिकडे मात्र पूर्ण झालात. पुढचा बॉल. हो यावेळेचा चेंडू चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. अलॉंग विथ द कार्पेट लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध फटका चांगला खेळलाय. तिकडे मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 24 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 24 धावा पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. लास्ट बॉल आपल्याला शेवटचा बॉल या ओव्हरचा. दानियाल चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत.
शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. हो, यावेळीचा फटका अप्रतिम खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि ते असते तरी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. षटकार. संघाची धावसंख्या 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला 12 चेंडू मध्ये आल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ इकडे मात्र बाकी राहिला. 12 चेंडू मध्ये पुन्हा 30 आल्या तर 60 बनतील आणि एक मोठी टोटल 4 ओव्हर मध्ये या मैदानावरती उभारली जाऊ शकते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतो महत्वाचे गोलंदाज इब्राहिम. हो, यावेळीचा फुलटॉस बॉल होता. आडवा बाटण्या चांगल्या पद्धतीचा फटका गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आलेत. वा, चांगली फिल्डिंग, वेगाने फिल्डिंग केली, फेकी गेली आणि तिकडे मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. चांगल्या पद्धतीची विकेट, चांगलं ताळमेळ बघायला मिळतं आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 32 धावा. 32 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. हो, यावेळीचा स्ट्रोक सुद्धा चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेला बॉल चाललाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा आपण बघतोय तिकडे एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकावरती 33. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेला बॅटची कट घेतली. त्यानंतर चेंडू तडमानमधून निघाला सरळ सीमारेखेच्या पलीकडे. इथे मात्र 4 धावांसाठीचा हाही एक फटका. चौकार. चौकाराच्या साह्याने धावा पडल्या. धावा पुढे सरकत असताना 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इब्राहिमच्या अगेन्स्ट फटके खेळले जातात. इब्राहिम अगदी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना त्यांच्यावरती आक्रमण आणि खऱ्या अर्थानं तोडील संघाची एकही विकेट गेली नाहीये, ही जमाची बाब राहील. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळीचा स्ट्रोक आडवा पाटणं. अप्रतिम फटका बघायला मिळेल. वा, त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळालं. एक धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याचा निर्णय नाहीये. एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती 38. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी इब्राहिम सज्ज होताना पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल आक्रमण चढवले. अप्रतिम फटका. धाव मी का घेतली नव्हती त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांसाठीचा अजून एक षटकार. इकडे इम्रानही थांबायचं नाव घेत नाहीयेत. इम्रानही चांगल्या दर्जाची फटकेबाजी, मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. इब्राहिम यांच्या अगेन्स्ट मोठे फटके तेही खेळले गेलेत, हे महत्वाचं आहे. हो 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 हो, याही वेळेला दूर दूर आणि खूप दूरवरचा अजून एक ब्लास्ट. 6 धाबांसाठीचा अजून एक षटकार, तोही पुन्हा इम्रानच्या बॅटमधून. या षटकामध्ये सुद्धा बऱ्याचशा धाबा येताना मिळाल्या. टीमची धावसंख्या झाली आहे 50 धाबा. 50 धाबा धावफलकावरती आतापर्यंतच्या धावफलकावरती लागल्या. त्या 18 चेंडू मध्ये अजूनही शेवटचा आणि एक अंतिम षटक येणं बाकी आहे. आपण पाहतोय इम्रान एकट्याच्या इम्रानच्या धाबा या मात्र 24 आहे. जमरूदचा आपण जर विचार केला तर त्यांच्या बॅटमधून 17 धाबा आलात. म्हणजे हे दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. एकत्रित क्रिकेट खेळल्यानंतर निश्चितपणे चांगली टोटल बघायला मिळेल, यात ते मात्र शंका नाहीये.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आले. शेवटच्या षटकासाठी नाव आहे माज. लास्ट ओव्हरसाठी माजला आमंत्रित करण्यात आले. शेवटच्या षटकामध्ये धाबा खूप सारा येणं अपेक्षित असेल पुढील टीमसाठी. धाबा आता बऱ्याच वेळानंतर थांबवणं गरजेचं आहे टीम जुई संघासाठी. ओ खोलात टाकलेला चांगला फटका खेळलाय तिकडे अलॉंग विथ द कार्पेट. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू निघालाय सरळ सीमारेखेच्या पलीकडे. खराब फिल्डिंग आणि त्यानंतरच्या या 4 धाबा. चौकार आला. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धाबा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर वेगानं वाढताना पाहायला मिळाल्या. संघाचं धावफलक हे मात्र 54 या आकड्यावरती. 54 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. या मॅच मध्ये अजून काय बाकी आहे? या मॅच मध्ये अजून पहिल्या इनिंग मधील 5 चेंडू बाकी आहेत आणि त्या 5 चेंडू मध्ये एकात 2 मोठे फटके आले तर एक मोठी टोटल पुढील टीमच्या बाजूने असेल. हो यावेळीचा फटकाही चांगला खेळला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे तिकडे. मात्र एकच धाव तिकडे मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धाबा धावफलकावरती आपण पाहतोय 55 धाबा. 55 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जर इथून पुढे जुई टीमला यायचं असेल तर विकेट महत्वाची आहे. हो या वेळेला मात्र इकडे इम्रान थांबायचंच नाव घेत नाहीयेत. इम्रान मागे फिरायचं नाव घेत नाहीयेत. इम्रानच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका येतोय. 6 धाबांसाठीचा हा षटकार. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली. धावा पुढे गेल्या. धावा वाढल्या. धावांचं धावफलक आपण जर पाहिलं तर 60 आकडा पार करताना पाहायला मिळेल. 61 या आकड्यावरती. 61 धाबा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. अजून या षटकाचे चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये 11 धाबा आल्यात. पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण 11 धाबा पाहिल्यात. अजून या 3 चेंडू मध्ये किती धाबा येतील या गोष्टीकडेही जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाजीसाठी आपण पाहतो पुन्हा एकदा मॅच सज्ज होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल. ओ यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय? 2 फलंदाज अगदी एकाच एंडला आले तर मात्र विकेट गमावावी लागली. पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का टीम तुडील संघाला. विकेट. सात चेंडू मध्ये 22 धावांचा वादळी खेळ करून आपण पाहिलं तर जमेल महत्वाचा खेळाडू इकडे मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. वासिफ त्या खेळाडू मागील मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला तेच वासिफ मैदानावरती. हो या वेळेला काय घडते इकडे मात्र इम्रान मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. इम्रान यांच्या बॅट मधून अजून एक बास झालाय तोही महाड धमाल बिग बॅश मध्ये अगदी धमाकेदार बॅटिंग इम्रान करताना पाहायला मिळतात. 14 चेंडू मध्ये आपण पाहतोय 43 धावांवरती एकटे खेळतात इम्रान पुढील टीम साठी. पुढचा बॉल. हो याही वेळेचं आक्रमण केलंय आणि अगदी आपण जर पाहिलं तर एकट्याच्या धावा बघायला मिळतील 49 पण षटक इथे संपले 4. अप्रतिम खेळ अव्वल दर्जाचं क्रिकेट इम्रान यांच्या माध्यमातून टीमच्या धावा पोहोचल्यात
74 धावा धावफलकावरती लागल्या. 74 धावांचं सर्वाधिक मोठं आव्हान 4 ओव्हरमध्ये 74 धावांचा पाठलाग करावा लागेल जुई टीमला. एकट्याचे 49 इम्रान यांच्या राहिल्यात. अप्रतिम क्रिकेट, अव्वल दर्जाचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आता या 74 धावांचा पाठलाग कसा केला जाईल त्याआधी करूया आपण समालोचन कक्षामध्ये परिवर्तन. ऐकूया या विभागाचा अगदी नवीन आणि गोड आवाज. नाव आहे फैजान. थँक्यू. वॉलीबॉल में चलता है. किती 4 रुपये अगर मैच जितना है कि क्या बल्लेबाजी की थी इमरान ने. मैदान के अंदर खलबली मचाने वाली बल्लेबाजी. मैदान के अंदर इमरान ने 49 रन बनाए थे अपने टीम के. अब 24 गेंदों में 74 रन बनाने होंगे. अगर जुई को जीतना है तो जुई के पास भी बल्लेबाज है. देखिए सोबान है, दानियाल है, जोहर है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं. महाड धमाका बिग बॅश 2024 ही एक दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. फैजान आपण बघतोय एकंदरीत आपण जर विचार केला ना तर आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. पहिला दिवस आहे आणि त्याच पहिल्या दिवसाची शेवटची मॅच आपल्या समोर येऊन ठेवली आहे. काय वाटतं एकंदरीत जुई संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळला पण त्यांच्या समोर आता 4 ओव्हरमध्ये टार्गेट मोठं आहे. पण हे टार्गेट पार होईल का? त्यांच्याकडे पण आहेत बल्लेबाज. दानियाल आहे, आहे. या मात्र पाहूया पहिलाच फटका हव्यामध्ये 3च्या खाली इम्रान आणि या मात्र जीव सुटलेला आहे दानियालचा. चल मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं पहिल्याच बॉलवरती दानियल सारखा महत्वपूर्ण खेळाडू फैजान किती इम्पॉर्टंट होता. त्याची विकेट इम्पॉर्टंट होती पण तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉट पुल करण्यात आला. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल. काय म्हणशील 74चा पाठलाग करताना पहिला षटकार आला फैजान. तुम्हारे को बोला था हर्षद सर कि इनके पास भी अच्छे बल्लेबाज है. सोबान है, दानियाल है. देखिए सोबान ने पहली गेंद फेस की थी रियान की और पहली गेंद पे देखिए कितना लंबा छक्का लगाया है. देखिए रियान के गेंद के ऊपर. येस निश्चितपणे कारण की आपण जर पाहिलं तर तो जर झेल पकडला असता फैजान तर दानियल बाद झाला असता. तो एक मोठा प्रेशर असता. न्यू बॅट्समन स्ट्राईकला आला असता म्हणजे हा यदा कदाचित षटकारही बघायला मिळाला नसता. यावेळीचा बॉल आपण पाहतोय अगदी खोलात टाकला. बॅट आडवी केली पण तिकडे मात्र बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये असं झालं ना एक तुम्हारी एक हमारी. एक डाव तुमचा तर एक डाव आमचा. पहिला बॉल अगदी सिंगल देणारा, दुसरा बॉल षटकाराचा राहिला, तिसरा चेंडू लगेचच डॉट बॉल राहिलाय फैजान. आता चौथा बॉल कसा असेल? प्रत्येक रियान
इस मरतबा उड़ाया है गेंद को, देखते हैं फिर से एक बार इमरान है गेंद के नीचे और इस मरतबा कोई गलती नहीं और सोबान के विकेट का पतंग। देखिए सोबान को जाना होगा बैक टू पवेलियन। मैं बता देता हूँ आपको हर्षल सर, इरियान जो गेंदबाजी करते हैं बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बाद में से देख सकते हैं छक्के खाते हैं लेकिन कमबैक भी करते हैं, विकेटें भी लेते हैं, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं। येस, निश्चितपणे दोन्ही संघाकडे आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्याची ताकद आहे आणि म्हणूनच हे दोन संघ आजच्या 8 संघांमधून इथपर्यंत आलेत आणि शेवटची मॅच खेळतात. पण प्रत्येकाची उत्कंठा आहे, प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे की महाड धमाका बिग बॅश ही 2024चं हे पहिल्या पर्वाचं जे आयोजन आहे, अगदी इम्रान 11 यांच्या माध्यमातून उभी केलेली ही संकल्पना ही आम्हाला जिंकायची आहे, आम्हाला या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवायचं आहे. कारण की प्रत्येक खेळाडूच्या मुखातून एकच नाव येतं की गांधारी मैदानावरती आम्हाला कोणतीही स्पर्धा खेळायला आवडते. यावेळीचा बॉल अप्रतिम फटका, अगदी एक्सपिरियन्स बरा स्ट्रोक होता. अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेत. फैजान काय सांगशील, अनुभवी खेळाडू आहेत, आता त्यांच्याकडे आशेचं किरण म्हणून बघितलं जातं आणि मेन म्हणजे दानियालला जीवनदान मिळून तो मैदानावरती उभा आहे. तुम्हाला चांगलं हर्षल सर, जहूर एक ऐसे बल्लेबाज है जिनके अंदर क्षमता है कि हर गेंद पे छक्का लगा सकते. इस मरतबा देखिए दानियल ने आओ देखा ना था गेंद को भेजा है सीमा रेखा पर, अंपायर वसीम गाड़िया का इशारा, बिग बैश षटका. देखिए दानियल को ही कैच छोड़ी थी इमरान ने. देखिए दानियल, मैं आपको बता चलूं, अगर दानियल का बल्ला बोला मैदान के अंदर तो ये तुरील वाले को घर तक छोड़ के आएगा. येस, निश्चितपणे क्रिकेटचा खेळच असा आहे, पण मी म्हणेन एकट्या दुकट्यावरती सामना जिंकला जात नाही. कारण की आपण बघितलं असेल मागील मॅच मध्ये इम्रान खेळले आणि त्यांच्या साथीला सलामीला आलेले बॅट्समन जमरूद त्यांच्या समवेत होते आणि मग त्या दोघांनी चांगली बॅटिंग केली म्हणून त्यांचं हे धावांचं डोंगर आहे ते बरंचसं उंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. मग आता दानियल खेळतात ना, तर त्यांच्या साथीला जे स्ट्राईकला बॅट्समन आहेत जहूर आहेत, त्यांनाही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळावं लागेल. 14 धावा धावफलकावरती लागल्यात, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि मी म्हणेन अशीच सुरुवात तोडील संघाची सुद्धा झाली होती 14 धावांनाच आणि ते आता 74 पर्यंत पोहोचलेत. म्हणजे इकडून आपण जर पाहिलं तर जुई संघ सुद्धा पोहोचू शकतात. ओहो, यावेळेला बॅट फिरवली आणि बॅटच्या रडारमध्ये येणारा चेंडू त्याला फेकून दिलाय वाईडिश मिड विकेटच्या वरून. काय वाटतंय, ऑन साइडला ऑन करणारा फैजान या मॅचला षटकार आलाय. देखिए मैं बता था सर आपको कि जहूर ऐसे मैं बोला था हर्षल सर आपको कि जहूर ऐसे बल्लेबाज है जिनके अंदर क्षमता है कि हर गेंद पे छक्का लगा सके. देख सकते हैं जहूर क्या बल्लेबाजी करते हैं मैदान के अंदर. 2 गेंदें खेली थी और क्या 2 स्ट्रोक लगाए थे, ताकतवर स्ट्रोक, गेंद को भेजा था तारामंडल में. देखिए क्या बल्लेबाजी करते हैं जहूर. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर. अगर दानियल मैच जिताते हैं तो बाबू गंतारी की तरफ से 1000 रुपए का इनाम आया है. एक छक्का मारा है जरूर ने. देखिए हर्षल सर, उसके बारे में आपका क्या कहना है. येस, निश्चितपणे जर आपण पाहिलं ना षटकार चौकार आले तर या मॅचला या 74 धावाही दूर नाहीत. आणि फैजान मी आवर्जून सांगेन की क्रिकेटचा खेळ असा आहे ना, जर समोरची टीम 80 धावा 4 ओव्हरमध्ये बनवू शकते तर आपणही बनवू शकतो. कारण की तेही बॅटने खेळतात, त्याच बॉलने खेळतात, मैदानही तोच आहे आणि आज स्पर्धा ही मानाची तीच आहे. महाड धमाका बिग बॅश. षटकार आल्यानंतर फैजान पुढचा बॉल उसे खोद के निकाला है कारपेट के सहारे. जब तक फील्डर फील करेगा एक मुकम्मल. देखिए साजिद जिन्होंने इसके पहली मैच में क्या गेंदबाजी की थी, 3 बल्लेबाज को चलता किया था हर्षल और सिर्फ 1 रन दिया था. क्या गेंदबाजी की थी साजिद ने. देखते हैं उसके सामने अभी है दानियाल, जो दानियाल बल्लेबाजी करते. दानियाल की क्या छोड़ी थी, उसके बाद दानियाल ने जो बल्लेबाजी की है मैदान के अंदर देखते अभी तक. येस, निश्चितपणे, कारण की आता जे काही करेल ते दानियल करेल या विश्वासानं त्याच्याकडे पाहतोय. ओहो, काय फटका खेळला, अगदी चपराक लगवलीये. मी म्हणेन डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका होता. हवेच्या सोबत हवाई सफर आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना मनगटाचा वापर हा प्रॉपर झाला आणि इकडे मात्र 6 धावांसाठीचा दानियलचा क्लास दाखवणारा षटकार होता. इस मतलब फिर से
गेंद जाएगी फील्डर को चीरती हुई, अंपायर का ही इशारा 6 रनों के लिए। देखिए हर्षल सर, मैं आपको बोला था ये दानियल ऐसा बल्लेबाज है जो अगर खरा रहा तो पूरी मैच खत्म करके बाहर आएगा। यस, निश्चितपणे फ्लॅट अँड फ्युरियस षटका. आणि ज्या वेळेला फैजान तो षटकार मारला ना, तो कोणाच्या वरून मारला, तर इम्रान. त्या इम्राननं झेल सोडला दानियलचा. अगदी जेवढे षटकार येतील ना दानियलच्या बॅटमधून तेवढे इम्रानला अगदी जखम करणारे असतील. त्याच्या मनामध्ये एकच फिर से एक बार इस लॉर्ड फुल आंसू से उड़ रहा है, पक्का ये लगा मिड ऑफ के बढ़ते बेहतरीन चक्का। देखिए हर्षल सर, मैं आपको बोला था ये बल्लेबाज ऐसा है जो मैं आपको बताया था कि खरा रहा तो ये मैच खत्म करके आएगा। स्कोर कार्ड पण स्कोर जा पहुंचा आहे 39 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता धावांचा पाऊस पडायला लागलाय. दानियल नावाचा पाऊस इस मरतबा देखिए फिर से एक बार गेंद को भेजा है तारामंडल में 6 रनों के लिए। क्या बल्लेबाजी मैदान के अंदर, 4 चेंडू मध्ये 4 षटकार. दानियलला माहिती आहे रुकना और इकडे मात्र दानियल आभी ठरताना पाहायला मिळतात. दानियलला निश्चितपणे माहिती आहे रुकना और तकना है मना. आणि इकडे मात्र मैदानावरती ते थांबायचं नाव घेत नाहीये. त्यांनी षटकार ठोकले, त्यांनी चौकार ठोकले, धावा आणल्या, धावा बनवल्या. म्हणजे बघा अगदी रोहित शर्मा यांची आठवण करून दिली. या संख्येवरती सुटलेला झेल आणि तिकडून 264 धावांचा वादळी खेळ. आणि आज दानियल तसाच काहीतरी विक्रम मैदानावरती करणार की काय, महाड धमाका बिग बॅश गाजवणार की काय, काय त्यानं बॅटिंग केली. धावा झाल्यात 45, त्याही फक्त आणि फक्त 2 षटकामध्ये मॅचची सिच्युएशन टर्न. 12 चेंडू मध्ये आता फक्त 29 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळी लाडवा बॅटने खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क चांगला झाला नाहीये. जवळ तिकडे चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्याचा तेही प्रयत्न करतात, पण आता एक धाव आहे महत्वाची. एका धावेसाठी केली जाते धडपड. त्यावेळेला आपण म्हणतो ना फैजान, जास्त धावलो की दम लागतो आणि धावायलाही दम लागतो. तो दमखम आज दानियल बाळगून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. देखिए दानियल जो बल्लेबाजी कर रहे हैं, मैं आपको बताते चलो क्या बल्लेबाजी। देखिए 4 गेंदों में 4 सिक्सर लगाए थे। इस मरतबा देखते फिर से एक बार याद दौड़ना शुरू किया. इस मरतबा या वेळेला बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. आता इम्रानच आले आणि त्यांनी पकडले. मी म्हणेन ही कॅच नव्हे, यदा कदाचित ही मॅच पकडली आहे की काय अगदी तुडील टीमनं आणि त्याच प्रकारे इम्राननं. 7 चेंडू फेस केले आणि एकदा दानियलची बॅटिंग आवडली असेल तर जुईकर टाळ्या झाल्या पाहिजे. काय खेळलाय तो, कॅच सुटली त्यानंतर त्यानं आक्रमण, कारण की त्याच्यासमोर एकच दिसत होतं 74 धावांचं टार्गेट. गोलंदाजी करताना नाराज केलं, बॅटिंग करताना अगदी आनंद केलं. हा क्रिकेटचा खेळच असा आहे, क्षणात आनंद क्षणात दुःख देणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. आणि आज या क्रिकेटच्या खेळाचा आनंद 4 दिवस आपण घेणार आहोत. महाड धमाका बिग बॅश 2024 पर्व आहे या स्पर्धेचं पहिलं आणि पहिल्या पर्वाचं या महाड विभागाला गर्व. इम्रान 11 आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि ही स्पर्धा अगदी वेगळ्या उंचीवर चालली आहे. पहिलाच दिवस अगदी थाटामाटात मैदानाच्या आतमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. ओहो, यावेळेचा वेग पहा भन्नाट वेग, सुसाट आणि त्याच वेळेला रंपाट. आता रिहान या खेळाडूचा कॉन्फिडन्स दुणावला. ते गोलंदाजीसाठी आले आणि गोलंदाजीसाठी आल्यानंतर महत्वाची बाब या गोष्टीची राहिली की दानियल यांची विकेट त्यांनी मिळवली. यावेळेचा फटकाही फसलाय. बॉल हवेत आहे बराच काळ. क्षेत्ररक्षक आले आणि तिकडेही त्यांनी झेल पकडला. अजून एक खेळाडू इब्राहिम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत. अजून एक विकेट. आता फैजान काय वाटतंय, म्हणजे आता ही मॅचची सिच्युएशन अशी झाली आहे ना, कधी तुडीलकडे सामना वाऱ्यासारखा चाललाय, कधी तुडीलकडे फिरतोय तर कधी एका बाजूला आपण पाहतो जुई संघाकडे, पण आता मधल्यामध्ये सामना थांबलाय.
देखिए मैं बताते चलूं, दानियाल आउट हुए लेकिन जहूर है मैदान के अंदर। जहूर के अंदर में इतनी क्षमता है कि मैच खत्म करेगी। अगर जहूर रहेंगे मैदान के अंदर तो ये मैच को खत्म कर सकते हैं हर्षल सर। अब 8 गेंदे और 28 रन की जरूरत है। क्या होगा हर्षल सर इसके आगे? क्रिकेटचा खेळ आहे आणि अगदी शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही आम्ही किंवा कोणीही सांगू शकत नाही की ही मॅच कोण जिंकेल, कारण की शेवटच्या आपण जर विचार केला तर एका चेंडूमध्ये 6 धावाही होतात आणि मग कधी कधी 6 चेंडूमध्ये एकही धाव होत नाही. असा खेळ आहे हा क्रिकेटचा आणि मग तो कधी रंग बदलेल हेही सांगता येणार नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेनं. न्यू बॅटर आले, समोर रिहान बॉलर आहेत. हो काय फटका खेळला, ते आले आणि समोरचा बॉल उचलला आणि त्यांनी फेकून दिला लॉंग लेगच्या दिशेला. अजून एक ऑन साइडला या मॅचला पुन्हा ऑन करणारा 6 षटकार. देखिए हर्षल सर, मैं आपको बताते चलो, जुई की एक अच्छी टीम है. जैसे साथ ने पहली गेंद खेली थी रियान की और पहली गेंद पे कैच स्ट्रोक खेला था, पैर को झुकाया था और कैच स्ट्रोक गेंद को भेजा था 6 रनों के लिए. इस 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है अब 52 रनों पर. अब 7 गेंदें और 22 रन की जरूरत है. क्या होगा हर्षल सर? 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. आता जुई संघाचे पाठी राखे त्यावेळेला खेळाडू त्याच वेळेला त्यांचे समर्थक एकच म्हणत असतील की आता या चेंडूवरती एकाच मोठा फटका अपेक्षित आहे. इथे जर मोठा फटका आला ना फैजान तर या मॅच मध्ये जुई टीमचं प्रेशर रिलीज होईल, म्हणजे अगदी ते दबावाखाली राहणारच नाही, पण दबाव निर्माण होईल तो तुडील संघावरती. असा सामना होणे नाही. अशा मॅचेस बघायलाही मजा येते, आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आनंद घेतात. हो, यावेळेचा बॉल कसा आहे, यावेळेचा बॉल कुठे चालला आहे, यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तिकडे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मी म्हणेन सामना अजून संपला नाहीये, कारण की आता जी शेवटचे 6 चेंडू आहेत ना ते फेस करण्यासाठी जहूर हे महत्वाचे खेळाडू स्ट्राईकला आहेत. मैदानाच्या चहूबाजूला आमचा क्रीडा रसिक, त्याच वेळेला कोकण क्रिकेट क्लब लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. या सर्वांचं आज महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 इम्रान 11 यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. काय सांगशील फैजान? जहूर आहेत मैदानावरती, 6 मध्ये 22 बनवायच्यात. कि जहूर ऐसे बल्लेबाज है 6 गेंदों पे 30 रन भी बना सकते हैं, लेकिन उनके सामने गेंदबाजी मार्ग पर है शबीब. शबीब भी अच्छी गेंदबाजी करते हैं, मैंने देखा है उन्हें, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं. तुरुल की तरफ से कुछ कह नहीं सकते, लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट की तरह रंग बदलता है. देखिए जहूर उनके सामने है शबीब, यंग टैलेंटेड खिलाड़ी, उनके सामने है जहूर. या मॅचचा सर्वाधिक महत्वाचा बॉल हा पहिला असेल. इस मरतबा देखिए कार्तिक के साथ खेलते हैं, जब तक फील्डर फील करेगा 1 रन से मुकम्मल, दूसरे रन की कोशिश. देखिए आया ना, लेकिन अंपायर जी कह रहे हैं हर्षल ना मुन्ना ना, ऐसी गलती नहीं करना. इस मरतबा जहूर के विकेट का पतंग. ज्यांच्याकडे आशेचं किरण म्हणून बघितलं गेलं, ज्यांच्याकडे विश्वासानं पाहिलं गेलं आणि ते खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललेत, म्हणजे शेवटपर्यंत आपण जर विचार केला ना तर जहूर या नावाचा बोलबाला शेवटपर्यंत होत होता. असं वाटतही होतं की जोपर्यंत मैदानावरती जहूर राहतील ते सामन्याला जिंकूनही देतील, आणि तो विश्वास आमच्या प्रेक्षक वर्गांचाही होता. पण तिकडे कॉलिंग चुकली, कॉम्बिनेशन फसलंय. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कॉलिंग, कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टीची जाणीव असणं हे खूप गरजेचं आहे, पण ते चुकलंय आणि मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमवावी लागली आहे. आता मॅचची सिच्युएशन काय राहिली आहे? 5 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 21 धावा. शबीब इस पता देखिए फुल टॉस लाइक की गेंद थी, उसे सही नसीहत बख्श नहीं पाए. अंपायर का इशारा है, 1 ही रन मिलेगा. 22 सर ही धाव लेग बाईची आहे, बॅटकेट आहे की बाईज आहे? सर येस, लेग बाईज. तुमचे इशारे आम्हाला खूप महत्वाचे राहतील. इकडे मात्र आपण पाहतो लेग बाईची सिंगल मिळाली. आता येणारे चेंडू बाकी आहे ते मात्र 4 धावा बनवायच्यात. 20. इकडे काय घडेल? बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे पकडले गेले आणि आता मी म्हणेन ही कॅच आणि ही पूर्णपणे मॅच मजबूत पकडली आहे ती म्हणजे तुडील संघानं, कारण की येणारे 3 चेंडू 20 ची गरज आहे. 3 षटकार आले तरी सामना तुडील संघाच्या बाजूने जाईल, पण एकाच मोठा चमत्कार जसा सकाळी घडला होता आणि तो जुई टीमच्या विरोधामध्ये घडत होता तसाच काहीतरी होईल का?
कुछ कह नहीं सकते हर्षल सर। देखिए अभी पहली मैच देखिए अपन सुबह में देखिए इस चांडवा और जुई के इसमें जब बैड लक थोड़ा सा शुएब को मिला, वो गेंद यकीनन सिक्सर थी लेकिन पोल को लगी थी ये और नीचे आई थी। उसके बाद लास्टवी गेंद पे छक्का लगाया था शुएब ने और 6 रनों से वो हारे थे। यस, निश्चितपणे आज काहीतरी वेगळंच घडलंय. गोलंदाज कधी चांगले खेळले, कधी फलंदाज चांगले खेळले, कधी क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. म्हणजे विजय हा क्रिकेटचा झाला पण षटकार तर येतोय की काय. यस, एक चांगला ब्लास्ट आला, हरकत नाहीये. मी म्हणेन शेवटपर्यंत प्रयत्न केले ना तर एकात वाईट एकात नो आणि त्याच्या पलीकडे काही ना काहीतरी चमत्कारी होऊ शकतो. त्या दरम्यानचा एक आला महत्वाचा षटकार. आता येणारे चेंडू 2 धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 14. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. अब देखते 2 गेंदे और 14 रनों की जरूरत. फिर से एक बार शबीब इस मतबा ब्लॉकर लगी गेंद से खोद के निकाला है, फील्डर मौजूद, लेकिन ये मुकाबला तो थ्रिल की तरफ झुकता हुआ. हर्षल सर, एक चेंडू 14 धाबेची आवश्यकता आता औपचारिकता बाकी राहिली असं म्हणूया आपण. कारण की कधी कधी आपण बघितलं एका चेंडूमध्ये मी स्वतःही पाहिलं 13 धावा झालेल्या होत्या, पण आता तशी मॅचची सिच्युएशन दिसत नाही. आणि यस, आजचा दिवसाचा रिझल्ट लागला. थेट टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 मध्ये नाव आहे तुडील. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि दोन्ही संघांना यंदाच्या हंगामासाठी आमच्या वतीनं खूप सारा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू हर्षल सर.